Welcome students. Applications of derivative exercise 2.1 आपण 10 पर्यंतचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. 11th क्वेश्चन पर्यंत आपले पाहून झालेले आहेत. आता आपण 12th क्वेश्चन पासून सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 12. The age of cube is decreasing. The age of cube is decreasing at the rate of 0.6 centimeters per second. Find the rate at which the volume is decreasing when the age of cube is 2 centimeter. आता एज चा अर्थ साइड. क्यूब असतो ना आपला, क्यूब बॉक्स असतो बघा, बॉक्स क्यूब, किंवा आपण डाइस रोल करतो तो क्यूब. तर द एज ऑफ क्यूब म्हणजे साइड ऑफ क्यूब. द एज ऑफ क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर्स पर सेकंड. फाइंड द रेट ॲट विच व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. ठीक आहे बघा, आता पहिल्यांदा तुम्हाला डिक्रीजचा प्रॉब्लेम पहिल्यांदा आलाय. शक्यतो हे साइन कन्व्हेन्शन आहे बरं का, घेतलं नाही तरी चालतं. पण जो रेट इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग दिला असतो ना, तो इन्क्रीजिंगचा रेट असतो तो नेहमी प्लस साइन, पॉझिटिव्ह साइन घ्यायचं, आणि डिक्रीजिंगचा रेट असेल त्याला मायनस साइन ठेवायचं. ते मायनस हे साइन फक्त कन्व्हेन्शनसाठी आहे. म्हणजे तो रेट जो असेल, रेट ऑफ चेंज इन व्हॉट एव्हर जे असेल समथिंग, ते डिक्रीजिंग आहे हे सांगण्यासाठी आपण फक्त मायनस साइन घेतो. आणि तुम्हाला पुढे एखाद दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये जाणवेल की निगेटिव्ह जर काही डिक्रीज होत असेल तर तो रेट आपोआप कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला निगेटिव्ह पाहायला मिळेल, आपोआप निगेटिव्ह पाहायला मिळेल. जेव्हा येईल त्यावेळी दोघे. आता इथे त्यांनी सांगितलंय ना, मग आपण घेताना तो मायनस मध्येच घ्यायचा. आता मला सांगा, क्यूब जो असतो, क्यूब, एज ऑफ क्यूब म्हणजे साइड ऑफ क्यूब, त्याला काही जण एस म्हणतात किंवा एक्स अज्युम केलं तरी चालतं. बरं, लेट द एज ऑफ cube be x and volume be v at time t. मग काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे नेहमीप्रमाणे. चला, रेट ऑफ डिक्रीज इन एज ऑफ क्यूब म्हणजे क्यूबची जी साइड आहे ती कोणत्या रेटने कमी होत चालली सांगा. एज ऑफ क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.6 म्हणजे tx by dt equals minus 0.6 centimeters per second. Find the rate at which volume is decreasing. म्हणजे आपल्याला dv by dt विचारले, dv by dt विचारले कधी, when the age of cube is 2 centimeter. age of cube is 2 centimeter म्हणजे x equals काय सांगा, 2 सेंटीमीटर. अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. चला, पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला लिहूया आपण. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय फॉर्म्युला असतो रे? एजचा क्यूब म्हणजे साइड क्यूब म्हणजे आपण, किंवा एल क्यूब म्हणतो बघा, एल क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज एल क्यूब. तर व्हॉल्यूम ऑफ क्यूबला आपण व्ही म्हणलेलं आहे. एज म्हणजे एक्स क्यूब, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. सो dv by dt इक्वल्स x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, पण x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आहे म्हणून dx by dt इक्वल्स 3 into 2 स्क्वेअर, हे बघा x म्हणजे 2 आहे, into dx by dt किती आहे बघा, -0.6 दिलंय तुम्हाला. म्हणजे 2 स्क्वेअर 4 3 12, 12 6 72, -7.2 cubic centimeters per second. हा व्हॉल्यूम आहे dv by dt equals -7.2 cubic centimeters per second. Therefore last line लिहायची, therefore volume of cube is decreasing at the rate of, volume of cube is decreasing at the rate of, आता मात्र साइन मायनस घ्यायचं नाही बरं का, 7.2 सेंटीमीटर्स क्यूब पर सेकंड.
असं याचं फायनल आन्सर व्हायचं. लक्षात आलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 13 क्वेश्चन. टाईप महत्वाचा आहे बघा. 13, 14 दोन्ही महत्वाचे आहेत. एकसारखे दोन्ही. अ मॅन ऑफ हाईट 2 meters walks at a uniform speed of 6 kilometers per hour away from the lamppost of 6 meter high. Find the rate at which the length of shadow is increasing. Find the rate at which length of shadow is increasing. प्रश्नाचा अर्थ बघा. अ मॅन ऑफ हाईट 2 meters, एका व्यक्तीची उंची 2 मीटर आहे आणि लॅम्पपोस्ट पासून हा कोणत्या तरी एका सर्टन रेटनं पुढे चाललेला दिसतोय आपल्याला. त्यांनी सांगितलं की अ मॅन इज मुव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ काय दिले बघा त्यांनी 6 kilometers per hour अवे फ्रॉम द लॅम्पपोस्ट. मग असं असेल तर मला सांगा, आता आपण ज्यावेळेस इथं मी असं चालत असेल आणि मागे जर माझ्या एखादा लॅम्पपोस्ट असेल, लाईट असेल, तर शॅडो जी आहे ती माझी इथं समोर पडणार आहे या बाजूला. त्याची शॅडो माझी असेल ती समोर, पायातून समोर असणार आहे शॅडो. तर मी जसं पुढे जात जाईन तसं शॅडोची लेंथ जी असेल ती कमी जास्त जे काय असेल ते डिपेंड्स त्याच्यावर, त्या डिस्टन्स वरती अवलंबून आहे. तर शॅडो मोस्टली वाढत जाणार आहे, कारण ते हायपोटेन्यूस तुमचा काय असणार आहे, मोठा असणार आहे. त्यामुळे ती शॅडोची लेंथ काय होणार आहे, वाढत जाणार आहे जसं मी लॅम्पपोस्ट पासून पुढे जाईल. मग आता बघा, हे बघा, एबी लॅम्पपोस्ट आहे 6 meters हाय. डीई तो व्यक्ती, द पर्सन, त्याची हाईट 2 मीटर आहे. तो असा इकडे पुढे सरकत जाणार आहे. तसंही त्याची शॅडो, हे बघा, त्याच्या पायापासून पुढे जे डिस्टन्स दिसतं की नाही, त्या माणसाच्या पायापासून पुढे ही त्याची शॅडोची लेंथ आहे वाय. ज्याला ईसी हे डिस्टन्स आहे त्याला आपण लेंथ ऑफ शॅडो म्हणणार आहे. आणि तो कोणत्या रेटनं पुढे सरकायला लागला, म्हणजे हे जे बीई डिस्टन्स आहे ना, बीई ते कोणत्या रेटने इन्क्रीज होत चाललंय ते पण तुम्हाला दिलं आहे. मग हे एक्स आणि हे वाय अज्युम करून यातलं जे रिलेशन आहे ते आपल्याला मिळवायचं. पहिल्यांदा एक्स वाय मध्ये असणारं रिलेशन, आणि त्यासाठी सिमिलॅरिटीचा वापर करावा लागतो आपण 9th standard 10th standard. बाकी प्रॉब्लेम फार सोपा असतो, प्रश्न कळला पाहिजे. हे बघा, लॅम्पपोस्ट 6 meters आहे, एखाद्या व्यक्तीची उंची 2 मीटर आहे. तो या लॅम्पपोस्ट पासून एका सर्टन रेटनं पुढे चाललाय. मग आता समजा या पोझिशनला असेल तर इथून जी असेल त्याची ती शॅडोची लेंथ आहे. मग ती शॅडोची लेंथ कोणत्या रेटने इन्क्रीज होत चालली असतो तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, सेगमेंट AB रिप्रेझेंट्स अ पोल किंवा लॅम्पपोस्ट. काय म्हणले त्यांनी शब्द, लॅम्पपोस्ट म्हणले नाही का, लॅम्पपोस्ट of height 6 meters. Segment DE represents a man of height असे मेन्शन करूया. represents a man of height 2 meters. Okay. Next, in triangle ABC, let DE equals X and EC equals Y at time t. त्यानंतर गिवन एक रेट दिलाय बघा. तो व्यक्ती कोणत्या रेटनं पुढे सरकत चाललाय, dx by dt equals, बघा बरं तो रेट काय, a man of height dash meters is walking at a speed of 6 kilometers per hour. 6 kilometers per hour या स्पीडनं तो पुढे सरकत चाललाय. आणि आपल्याला काय विचारले सांगा, त्याच्या शॅडोची लेंथ काय असते तुम्हाला विचारले. ठीक आहे, कोणत्या रेटनं इन्क्रीज होत चालली असं विचारलं. लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग ॲट द रेट. मग त्यासाठी थोडक्यात dy by dt तुम्हाला विचारलेलं आहे. dx by dt दिलंय,
आणि डीवाय बाय डी टी विचारले शॅडोची लेंथ कोणत्या रेटने इन्क्रीज होते. यातला महत्वाचा भाग हा आहे. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईसी, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईसी, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. त्याचा 10वी सारखी टेस्ट वगैरे लिहित बसायची नाही, तरी सुद्धा बघा हा लॅम्पोस्ट जो असतो तो राईट अँगल मध्येच इरेक्ट केलेला असतो आणि हा जो मॅन इज स्टँडिंग हे जे आहे आपण असं अज्युम करूया की त्यानं काहीही घेतलेलं नाहीये, त्यामुळे तो सरळच उभा आहे, आपण असं अज्युम करू. ठीक आहे. आणि हा जो आहे तो कॉमन अँगल आहे त्यातला, हा दोघातला कॉमन अँगल आहे. मग दोन ट्रायंगल एबीसी आणि डीईसी हे कोणत्या टेस्टने सिमिलर झाले सांगा? ए टेस्टने सिमिलर झाले. ऍक्च्युली हे लिहायची पण गरज नसते का, ए टेस्ट. These two triangles are similar. बस. Therefore, आता proportion बघा. AB upon DE, AB upon DE equals BC upon EC equals BC upon EC, corresponding sides of similar triangles. Reason वगैरे expected नाही. आता चला AB किती आहे सांगा? AB 6, DE किती आहे बघा? 2, BC किती आहे बघा? BC x plus y upon EC किती आहे बघा? y. याचं कॅन्सलेशन 3 आलं इज इक्वल टू x plus y upon y, y ट्रान्सफर केले 3y इज इक्वल टू x plus y, y LHS मध्ये आणले 2y equals x, 2 ट्रान्सफर केले 3 चालतील, इथंच कंटिन्यू करतोय. 2 ट्रान्सफर केले 3 चालतील, y equals half x, y equals half x. Now differentiating with respect to t, so dy by dt equals half coefficient x चा derivative with respect to t म्हणजेच dx by dt. Derivative of x with respect to t म्हणजे काय सांगा? dx by dt is equal to half as it is. सांगा dx by dt किती आहे बघा आपल्याकडे? dx by dt तेव्हा इथे बघा 6 किलोमीटर into 6 म्हणजे फायनल आन्सर dy by dt इक्वल्स 2 3 जा 6 3 किलोमीटर्स पर आवर. आणि ते चेंज इन y म्हणजे चेंज इन लेंथ ऑफ शॅडो विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. चेंज इन लेंथ ऑफ शॅडो म्हणजे चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. मग dy by dt इक्वल्स 3 किलोमीटर्स पर आवर. Therefore, last line, the length of shadow is increasing at the rate of 3 kilometers per hour. हे अशा प्रकारे त्याचा आन्सर आहे. ओके. Now question number 14. काय दिलं बघा क्वेश्चन नंबर 14 मध्ये a man of height 1.5 meters walks towards the lamp post of height 4.5 meters at the rate of 3/4 meters per second. Find the rate at which his shadow is shortening and the tip of his shadow is moving. The tip of his shadow is moving. सांगतो प्रश्नाचा सगळा बाकीचा पार्ट सेम आहे. आता इथं फक्त काय चाललंय की पोलची हाईट जी आहे, लॅम्पपोस्टची हाईट 4.5 आहे, मॅन 1.5 मीटर्स आहे अँड द मॅन इज मुव्हिंग टुवर्ड्स द लॅम्पपोस्ट. तो आता लॅम्पपोस्टच्या जवळ जवळ चाललाय. म्हणजे हे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स हे कमी व्हायला लागले. तर अर्थात शॅडोची लेंथ पण काय होईल सांगा? कमी सी पॉइंट असा घ्यायला लागेल ना. आपण आता लॅम्पपोस्टच्या जवळ चाललोय आणि जेव्हा आपलं लाईट अगदी डोक्याच्या वर यायला लागतो ना, त्यावेळी शॅडो आपली खूप कमी लेंथ व्हायला लागते त्याची. मग जसं हा मॅन लॅम्पपोस्ट कडे म्हणजे हे डिस्टन्स ज्या रेटने कमी होईल तो रेट तुम्हाला दिलेला आहे 3/4 मीटर्स पर सेकंड दिलेला आहे. आणि कोणत्या रेटनं शॅडोची लेंथ कमी व्हायला लागली म्हणजे पुन्हा dy by dt किती विचारले. आणि महत्वाचं काय आहे सगळ्यात, द फाइंड द रेट ऍट विच द टिप ऑफ हिज शॅडो इज मुव्हिंग. द टिप ऑफ हिज शॅडो म्हणजे हा सी पॉइंट. तो जो सी पॉइंट आहे ना, ते जे सगळे डिस्टन्स आहे, ते सगळे डिस्टन्स जे आहे ते कोणत्या रेटने कमी व्हायला लागले. म्हणजे टिप ऑफ हिज शॅडो म्हणजे तो पॉइंट बघा, तो पॉइंट कमी कसा होत चाललाय. म्हणजे टोटल हे डिस्टन्स आहे ना, हे कोणत्या रेटने कमी होत चाललंय.
म्हणजे बी पासून सी पर्यंत, बी म्हणजे त्या फूट ऑफ द लॅम्पपोस्ट पासून सी तो टिप ऑफ द शॅडो, हे जे अंतर आहे ना हे कोणत्या रेटने कमी होत चालले असं त्याने विचारले. त्याला म्हणायचं द टिप ऑफ हिज शॅडो इज मुव्हिंग. टोटल डिस्टन्स, थोडक्यात टोटल डिस्टन्स कोणत्या रेटने कमी व्हायला लागली. हे शॅडोची लेंथ म्हणजे ईसी, ती कोणत्या रेटने कमी व्हायला हा भाग वेगळा. आणि टिप ऑफ हिज शॅडो इज मुव्हिंग म्हणजे जसा माणूस इकडे इकडे येईल तसा हा पॉइंट आहे ना तो इथपर्यंत कोणत्या रेटने कमी 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 होत चाललाय असं त्यांना म्हणायचं आहे. प्रश्न बाकी सगळा सेम आहे. बरं, सेगमेंट ए बी, म्हणून तर मागचा मी थोडासा पार्ट ठेवला याच्यामध्ये. सेगमेंट ए बी रिप्रेझेंट्स अ लॅम्पपोस्ट ऑफ हाईट 4.5 meters. Segment D represents a man of height 1.5 meters. In triangle ABC, let B equals x, EC equals म्हणजे शॅडोची लेंथ y at time t. Given dx by dt कोणत्या रेटने हे अंतर कमी होत चालले त्यांनी दिल्यावर तो रेट 3/4 meters per second. मी लिहिताना -3/4 meters per second लिहितो. तो कमी होणारा रेट आहे, यासाठी फक्त साइन कन्व्हेन्शन आहे मायनस. तो नंबर ऍक्च्युअली निगेटिव्ह असं बघायचं नाही, हे कन्व्हेन्शन आहे. ऍज युजल दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए टेस्ट. मागच्या सारखे मग सगळा तोच पार्ट AB अपॉन डी. चला AB किती आहे सांगा. AB 4.5 अपॉन डी किती आहे बघा 1.5 इज इक्वल टू BC अर्थात x प्लस वाय आणि EC किती आहे बघा EC तर ते y आहे. 10 ने मल्टिप्लाय केल्यावर डेसिमल पॉइंटचा विषय संपला. 15 3 45 म्हणजे मगासारखं 3 इक्वल्स x प्लस वाय अपॉन वाय हे ट्रान्सफर केले 3y इक्वल्स x प्लस वाय, y LHS मध्ये आणले ट्वाइस y इज इक्वल टू x. देयरफॉर इथे लिहितो देयरफॉर y इक्वल्स हाफ x. मग डिफरन्शिएटिंग with respect to t, dy by dt equals half as it is dx by dt, dx by dt. मग half as it is dx by dt किती आहे सांगा. dx by dt तर ते -3/4 आहे, -3/4 आहे. म्हणजे dy by dt चा आन्सर तुमचं काय आलं सांगा तर -3/8 मीटर्स पर सेकंड. मीटर्स पर सेकंड हा जो रेट आहे ना हे साइन तुम्हाला फक्त काय सांगतं की जे काही तो y मधला चेंज आहे तो कमी होणारा चेंज आहे एवढंच सांग बस, बाकी काही नाही. देयरफॉर द लेंथ ऑफ शॅडो इज, त्यांनी काय शब्द वापरला बघा. फाइंड द रेट ॲट विच द लेंथ ऑफ शॅडो इज डिक्रीजिंग, शॉर्टनिंग म्हणजे लेंथ ऑफ शॅडो इज शॉर्टनिंग. The length of shadow is shortening किंवा decreasing काही म्हणा, decreasing at the rate of at the rate of 3/8 meters per second. 3/8 meters per second. त्यानंतर इथं खालीच जायचं. The tip of his shadow, the tip of his shadow is moving at the rate d by dt of x plus y. हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स टोटल x plus y ते कोणत्या रेट मध्ये चेंज होत चालले. ऍट द रेट d by dt of x plus y इक्वल्स, चला सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, dx by dt प्लस dy by dt. चला dx by dt किती आहे सांगा. dx by dt वरती बघा -3/4 प्लस dy by dt आता किती मिळालं सांगा तुम्हाला -3/8. कॉमन डिनॉमिनेटर जर मी 8 केला दोघांचा तर खाली वर 2 मल्टिप्लाय लागतील म्हणजे -6 - 3 इज इक्वल टू -9/8 मीटर्स पर सेकंड. फायनल आन्सर लिहिताना मात्र the tip of his shadow is moving किंवा is shortening at the rate of 9/8 meters per second. At the rate 9/8 meters per second. Okay. Okay. Next question, 15th question.
a ladder of length, a ladder 10 meter long is leaning against a vertical wall. If the bottom of the ladder is pulled horizontally away from the wall at the rate of 1.2 meters per second, find how fast the top of the ladder is sliding down the wall when the bottom is 6 meters away from the wall. When the bottom is 6 meters away from the wall. बघा प्रश्नाचा अर्थ काय बघा, a ladder of length 10 meters म्हणजे ladder 10 मीटर लॉंग. हे बघा AC जी आहे ना ती शिडी आहे 10 मीटर्स लॉंग आहे. लॅडर 10 मीटर लॉंग आहे आणि तुम्ही ती लॅडर इज लिनिंग अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. लीन म्हणजे अशी तिरकी लावून याला लिनिंग म्हणतात. लिनिंग तुम्ही एक शिडी लावून ठेवलेली 10 मीटरची वर्टिकल वॉल एका वॉलला लावून ठेवलेली आणि त्या लॅडरची लेंथ तुम्हाला दिलेली आहे. लॅडरची लेंथ 10 मीटर्स बरोबर आहे. आता पुढे काय म्हणलं, इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल ऍट द रेट ऑफ 1.2 मीटर्स पर सेकंड. जर विचार करा लॅडरचा जो लोअर एंड आहे ना, हा सी पॉइंट जो आहे, लोअर एंड जो आहे, लोअर एंड ऑफ लॅडर हा जो सी पॉइंट आहे तो जर आपण त्या वॉल पासून जर अवे म्हणजे लांब सरकवला, समजा विचार करा लॅडर अशी लावली आणि तुम्ही त्याचा बॉटम जो आहे ना तो जसा सरकला इकडे या बाजूला सरकला तर साहजिक आहे वरचं जे टोक असेल त्या शिडीचं वरचा पॉइंट तो काय होतो सांगा, तर भिंतीवर खाली येणार. जर जशी तुम्ही इथं लॅडर ही अशी लावलेली ही जर काही इकडे सरकवला गेला तिकडं हे डिस्टन्स काय होईल सांगा वरनं हे, आणि लॅडरची लेंथ तर काय कमी जास्त होणार नाही. शिडी सरकली की वरनं ती थोडीशी खाली येणार आहे. मग तो सरकायचा जो रेट आहे त्यांनी तो दिलाय 1.2 मीटर्स पर सेकंड. 1.2 मीटर्स पर सेकंड आहे. तर कोणत्या रेटनं तो वरचा जो टॉप आहे, टॉप ऑफ द लॅडर, तर फाइंड द रेट ॲट हाऊ फास्ट द टॉप ऑफ लॅडर इज स्लाइडिंग डाऊन द वॉल अँड द बॉटम इज 6 मीटर्स अवे फ्रॉम द वॉल. हे जेव्हा डिस्टन्स 6 मीटर असेल, बॉटम इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 मीटर्स, त्यावेळेस जर का लॅडर 1.2 मीटर्स पर मिनिट पर सेकंड या स्पीडनं जर सरकत असेल तर त्याचा अपर एंड कोणत्या रेटनं कमी होतो. म्हणजे समजा आपण ह्या डिस्टन्सला x म्हणलं आणि याला y म्हणलं या डिस्टन्सला, तर पहिली गोष्ट तिघातलं रिलेशन आहे x² + y² = 100. त्यांनी dy/dt दिले तुम्हाला. हे बघा dy/dt म्हणजे हे जे डिस्टन्स BC आहे ना ते कोणत्या रेटनं इन्क्रीज होते ते डिस्टन्स तुम्हाला रेट दिलाय त्यांनी 1 पॉइंट. हे जे डिस्टन्स आहे ना हे वाढतं म्हणजे काय होतं सांगा, लोअर एंड त्याचा सरकतो म्हणजे ते डिस्टन्स आहे ना ते वाढतं, वरचं डिस्टन्स कमी होतं. ते कोणत्या रेटनं कमी होतंय असं त्यांनी प्रश्न विचारला. लक्षात आलं. बाकी सगळ्या गोष्टी तिथे बघा आता लक्षात. सेगमेंट AB represents a ladder shidi of length 10 meters. Let AB equals x meters and BC equals y meters at time t seconds. ठीक आहे, at time t. नेक्स्ट काय दिले सांगा इन्फॉर्मेशन गिवन. गिवन dy/dt दिले बघा तुम्हाला. dy/dt लॅडर इज मुव्हिंग ऍट द रेट ऑफ काहीतरी 1.2 मीटर्स पर सेकंड आहे का चेक करा. लॅडर इज मुव्हिंग 1.2 मीटर्स पर सेकंड. तर dx/dt म्हणजे कोणत्या रेटने खाली येते ते विचारले. अँड y = 6 मीटर्स दिले बघा तुम्हाला. y 6 मीटर असताना काय. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे y जेव्हा 6 मीटर असेल, y जेव्हा 6 असेल तेव्हा x किती असलं पाहिजे. फार महत्त्वाची स्टेप आहे ही फार महत्त्वाची स्टेप आहे. when y equals 6 meters त्यावेळी x किती असेल. जर का y 6 असेल तर x किती असलं पाहिजे सांगा 8. 6 8 10 पायथागोरन ट्रिपलेट आहे. रेफर करा वाटलं तर पायथागोरस थेरम वापरा. when y equals 6 meters तर त्यावेळी x किती असेल सांगा 8 meters. ब्रॅकेटमध्ये फक्त पायथागोरस एवढं जरी लिहिलं तरी आपल्याला कळण्यासाठी किंवा रिझन प्रॉपर आहे पायथागोरस थेरम जे काय असेल. ठीक आहे. when y आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कळेल की मी मगाशी जे म्हणत होतो की नाही
जेव्हा एखादी गोष्ट कमी होत असते तेव्हा त्याचं साइन मायनस येतं रेट. आता इथं मला सांगा, हे तर इथं वाढत चालले बरोबर आहे, हे डिस्टन्स बीसी जे ते वाढत जाणार आहे. तिथं रेट मी कसा घेतला बघा, पॉझिटिव्ह 1.2 आहे की नाही. बघा तुमच्या आन्सर मध्ये एबी म्हणजे त्याची हाईट आहे ती कोणत्या रेटने कमी होतीये त्याचा आता साइन बघा सगळ्यांनी. चला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स 10 स्क्वेअर. Reason theorem of Pythagoras. Now differentiating with respect to t, d by dt of x square plus y square equals d by dt of 10 square किंवा 100 तुम्हाला जे पाहिजे दिले. x square चा डेरिव्हेटिव्ह with respect to t झाले बघा. x square चा डेरिव्हेटिव्ह twice x dx by dt, y square चा डेरिव्हेटिव्ह twice y dy by dt equals constant चा derivative 0, 2 common आणि पलीकडे ट्रान्सफर. सो x dx by dt plus y dy by dt equals 0. आपल्याला काय पाहिजे, dx by dt पाहिजे आपल्याला, हा पार्ट पाहिजे. मग ह्याला पहिले ट्रान्सफर करूया. देयरफॉर x dx by dt equals minus y dy by dt, minus y dy by dt, x ट्रान्सफर केले की dx by dt equals minus y upon x dy by dt. चला बघा, y 6 असताना x 8 आहे, minus 6 upon 8, y 6 असताना x 8 आहे आणि dy by dt तुम्हाला दिलेला आहे त्यांनी 1.2 काहीतरी दिलेलं आहे बघा, 1.2. ओके बघा, आता हे 12 6 जा 72, पॉइंट कडे बघूच नका. 12 6 जा 72, 72 अपॉन 8 म्हणजे 9 आणि आता एक डिजिट सोडून पॉइंट द्या म्हणजे 0.9. तर साइन मायनस हे आपोआप आलेलं साइन आहे, आपण घेतलेलं नाही, लक्षात ठेवा. सो dx by dt इक्वल्स मायनस 0.9 काय बघा युनिट, हा मीटर्स पर सेकंड, मीटर्स पर सेकंड. आणि मग लास्ट लाईन द्यायची. Therefore त्यांनी काय विचारले बघा, फाइंड द रेट ॲट विच द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन. बघा, ज्या अर्थी हे मायनस आलं म्हणजे त्याचा ते कमी व्हायला गेलं आहे, हा त्याचा अर्थ आहे. आता हे साइन आपोआप आलेलं आहे. मी मगाशी जे म्हणत होतो ना, ज्यावेळी रिड्यूस होत असते एखादी गोष्ट त्यावेळी साइन त्याला मायनस द्यावं. ऍक्च्युली हे असतंच त्याला मायनस साइन, हे फक्त कन्व्हेन्शनचं साइन. लास्ट लाईन म्हणायचं याच्यानंतर. Therefore the upper end of the ladder किंवा top of the ladder is sliding down at the rate of, आता मात्र साइन मायनस घ्यायचं नाही, at the rate of 0.9 meters per second. असं फायनल आन्सर घ्यायचं. लक्षात आलं? हाही क्वेश्चन महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, नाउ क्वेश्चन नंबर 16. व्यवस्थित वाचून बघा. water is poured into an inverted hollow cone whose semi-vertical angle is 30 degree. So that its depth measured along the axis, त्याचा वाचू नका ब्रॅकेट, so that its depth increases at the rate of 1 centimeters per second. Find the rate at which the volume increases when the depth is 2 centimeter. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. हे बघा, हा इन्व्हर्टेड कोन आहे म्हणजे उलटा कोन आहे. हा काय सांगा, इन्व्हर्टेड कोन आहे की ज्याचा सेमी व्हर्टिकल अँगल 30 डिग्री. हे बघा, हा जो सगळा अँगल आहे की ह्या सगळ्या अँगलला म्हणतात, या सगळ्या अँगलला, या पूर्ण अँगलला व्हर्टिकल अँगल ऑफ कोन असं म्हणतात. आणि त्यातला हाफ पार्ट जो आहे, ही जी ऍक्च्युली कोनची जी हाईट असते की नाही, ही कोनची हाईट, त्यालाच ऍक्सिस ऑफ कोन देखील म्हणतात. ऍक्सिस ऑफ कोन असं देखील त्याला म्हणतात. मग ही जी हाईट आहे ती त्यांनी मगाशी म्हटले बघा, मेजर्ड अलॉंग द ऍक्सिस, म्हणजे डेप्थ किंवा हाईट कसं असतं, आपण वर्ण बघतो डेप्थ म्हणतो त्याला, ऍक्च्युली त्याची ती हाईटच असते नाही का. तर ही जी हाईट आहे किंवा ही जी डेप्थ आहे, दॅट इज मेजर्ड अलॉंग द ऍक्सिस, त्याला म्हणायचं ऍक्सिस. हा सेमी व्हर्टिकल अँगल आहे आणि त्या कोन मध्ये पाणी ओतलं जाते. कोन मध्ये काय करतो आपण, पाणी ओततोय. वॉटर इज पोर्ड इनटू इन्व्हर्टेड हॉलो कोन whose semi vertical angle is 30 degree.
so that the depth increases by 1 centimeters per second. म्हणजे डेप्थ इन्क्रीज होती म्हणजे हाईट इन्क्रीज होती. म्हणजे त्यांनी चेंज इन हाईट विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्हाला दिलेला आहे, डीएच बाय डीटी त्यांनी दिलेला आहे 1 centimeters per second. फाइंड द रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इन्क्रीजिंग व्हेन डेप्थ इज 2. मग जर सांगा त्या पाण्याचा व्हॉल्यूम कोणत्या रेटने इन्क्रीज होत चाललाय व्हेन हाईट इज म्हणजे डेप्थ इज 2 सेंटीमीटर. हा त्या प्रश्नाचा बघा. लेट द रेडियस कॉमा हाईट, ज्याला तिथं डेप्थ हा शब्द वापरलाय. लेट द रेडियस हाईट अँड व्हॉल्यूम ऑफ कोन बी. चला रेडियस म्हणजे कोण आर, हाईट म्हणजे कोण एच अँड व्हॉल्यूम म्हणजे कोण सांगा व्ही, रिस्पेक्टिव्हली ऍट टाइम टी. सांगा काय काय दिले तर हा अजून एक राहिली गोष्ट, सेमी व्हर्टिकल अँगल. सेमी व्हर्टिकल अँगल इक्वल्स, त्याला थिटा म्हणतो मी त्या अँगलला, 30 डिग्री इक्वल्स 30 डिग्री. आता ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला त्यांनी व्हॉल्यूम कोणत्या रेटने इन्क्रीज होत चाललाय असं विचारले, पण इन्फॉर्मेशन सगळी हाईटच्या बाबतीतच आहे, फक्त हाईटच्या बाबतीत आहे. बघा रेडियस बद्दल काहीतरी बोललेत का सांगा ते. आता व्हॉल्यूम म्हणल्यावर त्यात रेडियस येणार की नाही. पाणी जर तुम्ही ओता लागलात तर तो हा जो वॉटर कोन दिसतोय ब्ल्यू कलरचा, जर जसं त्याची हाईट वाढेल तसं तसं तो वरचा सरफेस वाढेल, रेडियस वाढेल, हाईट वाढेल, अर्थात व्हॉल्यूम वाढेल. पण चेंज इन रेडियस बद्दल काहीच बोललेलं नाही आहे. मग यासाठी महत्वाची स्टेप आहे, ती जी रेडियस आहे ती इन टर्म्स ऑफ हाईट तुम्हाला कन्वर्ट करता आली पाहिजे. रेडियस इन टर्म्स ऑफ हाईट कन्वर्ट करता आली पाहिजे. मग तिथं आता सेमी व्हर्टिकल अँगल आपण दिलाय की नाही, देअरफॉर tan थीटा इक्वल्स रेड पेन घालायचं tan थीटा. बघा राईट अँगल ट्रायंगल आहे, tan थीटा हा थीटा म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनस, सॉरी अपोजिट अपॉन ऍडजसेंट, सॉरी tan 30 अपोजिट अपॉन ऍडजसेंट म्हणजे तुम्हाला r अपॉन h. इथं राईट अँगल आहे, मी तुम्हाला बाजूला करून दाखवू का, कळेल पण तुम्हाला समजेल का तुम्हाला. हे बघा हे असा प्रकार आहे, हे बघा हे राईट अँगल आहे, हा इथं ही हाईट आहे, हा ही रेडियस आहे, हा इथं 30 डिग्रीचा अँगल आहे. tan 30 अपोजिट अपॉन ऍडजसेंट, हा tan थीटा इक्वल्स r अपॉन h. मग tan 30 इक्वल्स हा r अपॉन h. tan 30 ची व्हॅल्यू किती सांगा 1/√3 इक्वल्स r अपॉन h. h ट्रान्सफर केला, h इकडे आणला की राहिलं काय सांगा r इक्वल्स h/√3. ही सगळ्यात त्यातली महत्वाची स्टेप. आता आपल्याला गिव्हनचा पार्ट बघायचा आहे. गिव्हन काय काय दिले तुम्हाला वाचा बरं. गिव्हन पाणी तुम्ही त्यात ओतताय तेव्हा त्याची हाईट वाढत चालली आहे, आणि हाईट कशी मेजर्ड अलॉंग द ऍक्सिस, म्हणजे या लाईन वरती मोजलेली हाईट. ऍक्सिस म्हणजे ती व्हर्टिकल लाईन जी आहे ना त्याला ऍक्सिस म्हणायचं. तर ती हाईट तुम्हाला 1 सेंटीमीटर पर सेकंड गिव्हन dh/dt इक्वल्स 1 सेंटीमीटर पर सेकंड तुम्हाला दिलेलं आहे. व्हेन द डेप्थ इज 2 मीटर, म्हणजे ऍक्च्युअली हाईट दिली आहे तुम्हाला 2 मीटर्स पण दिलेली. मग आता पुढे व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला दिली आपण. चला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय कोनचा 1/3 πr² h. dv/dt तर तुम्हाला विचारलेलं आहे, h मधली सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग ह्याचं करायचं काय, तर आधीच तो r रिप्लेस करून घ्यायचा. आधीच तो r काय करायचा रिप्लेस करून घ्यायचा. सो v इक्वल्स 1/3 πr² म्हणजे h/√3 चा स्क्वेअर इंटू h. इथे लिहिलं तुम्ही. therefore v equals 1/3 pi सांगा h² by 3 h² by 3 into h. इथले h म्हणजे v इक्वल्स आता ह्याला पाय बाय 9 करतो बघा. पाय हे पाय बाय 9 इंटू h³ अर्थात हे क्यूबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम आहे. क्यूबिक सेंटीमीटर. ठीक आहे. आता तुम्हाला हे पाहिजे डी व्हॉल्यूम कोणत्या रेट मध्ये इन्क्रीज होते असं पाहिजे. मग डिफरन्शिएटिंग
with respect to t. So dv by dt equals pi by 9 coefficient d by dt of h cube. Pi by 9 as it is, h cube चा derivative 3h square into dh by dt. Pi by 9 as it is into 3 into 2 square. h तुम्हाला 2 दिलेला आहे, h2 आणि dh by dt तुम्हाला 1 दिलेला आहे. dh by dt काय दिलेलं आहे? 1 दिलेलं आहे. बस थोडंफार कॅन्सलेशन. फायनल आन्सर 4 pi by 3. So dv by dt equals 4 pi by 3. हा व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर्स क्यूब पर सेकंड. मग त्यांनी काय विचारले तुम्हाला, त्यानुसार लास्ट लाईन द्यायची. काय विचारले आपल्याला बघा त्यांनी, फाइंड द रेट at which volume of water is increasing. Therefore volume of water is increasing at the rate of 4 pi by 3 cubic centimeters per second. अशी तुमची लास्ट लाईन यायला पाहिजे. आलं लक्षात? आता इथं आपला एक्सरसाइज 2.1 सगळा संपलेला आहे. ह्याचा जो पुढचा पार्ट आहे तो अतिशय सोपा आहे. अप्रॉक्सिमेशन नावाचा पार्ट आहे. हाऊ टू फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर, विदाउट युजिंग लॉग टेबल. अप्रॉक्सिमेट एखादी व्हॅल्यू कशी मिळवायची डेरिव्हेटिव्हचा वापर करून हे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये शिकायचं. ओके, टिल देन गुड बाय.